हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त कुरकुरीत खमंग अशी आहे ना बेसन पोळी बनवलेली आहे. भाजीला जर काही नसेल किंवा सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी जर वेळ झाला असेल ना, तर घाईच्या टायमिंगमध्ये ना खूप सुंदर असा हा पर्याय आहे. खूप अगदी पटकन अशी होते ही बेसनची पोळी आणि खायलासुद्धा ना खूप छान लागते. आता ही बेसनची पोळी जर तुम्ही बनवाल ना, तर तुम्हाला आहे ना दुसऱ्या भाजीची गरजसुद्धा लागणार नाही. इतकी सुंदर अशी ही बनलेली आहे. बघू शकता. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि कांदा घेतलेला आहे. कांदा बघू शकता मस्त पातळ उभासा चिरून घेतलेला आहे. आणि इथे मी मिरची आणि लसूणचा आहे ना ठेचा करून घेतलेला आहे, चमच. आणि इथे मी 7 ते 8 आहेत ना कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्तासुद्धा टाकायचा असा बारीक चिरून, खूप सुंदर लागतो कढीपत्ता. छान असा बारीक आपण आहे ना चिरून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण हळद टाकूयात, जिरा पावडर, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, आणि पाव चमच आहे ना ओवा टाकायचा. आणि ओवा आहे ना असा हातावरती ना चोळून टाकायचा. आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. आता हे छान असं पहिल्यांदा आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला हे व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे. छान असं हे आपल्याला कालवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ हे ठेवायचं नाही. व्यवस्थित असं आहे ना मिक्स झालेलं आहे. आणि हे आपण पीठ कालवतोय ना तेव्हाच खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. छान असं हे कालवून झालेलं आहे. आता एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की गॅस मीडियम ठेवूयात आणि तेल टाकूयात. आणि हे आपण ज्यावेळेस तव्यावरती टाकणार आहे ना त्यावेळेस पुन्हा व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यातलं अर्ध मिश्रण आहे ना मी तव्यामध्ये टाकणार आहे. आणि हे बघा छान असं हे पसरवून घेऊयात. हे जास्त पातळ पण ठेवायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही, अगदी मीडियममध्ये ठेवायचं. जास्त जाड ठेवलं तर ते खायला बरोबर लागत नाही. असं मस्त पातळ असं छान लागतं. छान अशी पोळी आपली आहे ना ही बेसन पिठाची ती पसरवून घेतलेली आहे. कडनं थोडंसं तेल टाकूया. गॅस मिडियमच ठेवलेला आहे आणि छान एक 2-3 मिनिट आहे ना मीडियम गॅसवरती आपण खालून आहे ना हे छान असं शेकून घेऊया. म्हणजे पलटी करायला ना आपल्याला व्यवस्थित असं पलटी होईल. हे बघा छान असं वरून पण आहे ना सुकलेलं दिसते आपल्याला. आता आपण आहे ना पलटी करून घेऊयात. अगोदर आहे ना दोन्ही साईडून उलटण्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि पलटी करायचं. अगदी सहज असं हे पलटी होते पाहू शकता. आणि मस्त कलर आलेला आहे आणि अगदी जाळीदार असं हे झालेलं आहे. तर असंच 2-2 मिनिट आहे ना छान अलटी पलटी करत दोन्ही साईडून छान असं हे आपण भाजून घेणार आहे. आता दुसरंही तुम्हाला दाखवते. तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तव्यावरती टाकायचं. आणि तव्यावरती ना व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. एकदम पातळ नाही किंवा जाड नाही, एकदम मीडियममध्ये हे पसरवून घ्यायचं. आणि छान हे बघा पहिलं जो आपली बेसन पोळी दाखवते तुम्हाला, मस्त कलर आलेला आहे. छान दोन्ही साईडून खरपूस असं भाजलेलं आहे. आता ही पण पोळी ना आपण छान अलटी पलटी करत आहे ना दोन्ही साईडून मस्त खमंग कुरकुरीत भाजून घ्यायची. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही ह्या पद्धतीने घाईच्या टायमिंगमध्ये लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी ना बेसनची पोळी करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.